नेत्रा पवारांनी 2029 मध्ये मुख्यमंत्री व्हावं, जय पवार यांचं वक्तव्य. नराधम भीमराव कांबळेला 12 मे पर्यंत कोठडी, आणखी तपासासाठी पोलीस कोठडीमध्ये वाढ. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थ या निवासस्थानी दोनही नेत्यांमध्ये चर्चा, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. विजय कारंडेच्या चौकशीचे आदेश, पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप. कारंडे अतुल सावेंचे माजी ओएसडी. संजय राऊत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात. भूसंपादनासाठी महिलांना मारहाण झाल्याचा आरोप, पण राऊत येण्याआधीच जिल्हाधिकारी निघाले. बाजारात मासे कापून विक्रीस बंदी घातल्याचा आरोप. ठाकरे गटाचं षडयंत्र आणि अफवा. महापौर रितू तावडे यांनी दिलं स्पष्टीकरण. राज्यात आणखी किती हुंडाबळी जाणार? नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तर शिर्डीमध्ये 23 वर्षांच्या विवाहितेनं संपवलं जीवन. आम्ही भाजपा विरोधीच राहणार. भाजपनं एखाद्या पवारांना तिकीट दिलं तर संघर्ष अटळ. पवार विरुद्ध पवार विषयावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. मोदींच्या खोटारडेपणाला 1 वर्ष पूर्ण. बदला पूर्ण झाला नसताना ट्रम्प यांच्या सांगण्यावरून युद्ध थांबवलं. खासदार संजय राऊतांची टीका. सोलापूरमध्ये 11 वर्षांच्या मुलावर अत्याचार. प्रत्यक्षदर्शी महिलेनं आरडाओरड केल्यानं बालकाची सुटका. नराधमाला 3 दिवसांची पोलीस कोठडी. दोन रिक्षा चालकांमध्ये भाडं घेण्यावरून तुंबळ हाणामारी. पनवेल रेल्वे स्थानक परिसरातली घटना. व्हिडिओ व्हायरल. शाब्दिक वादाला हिंसक वळण. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ. सोनं प्रतितोळा 1,55,700 रुपयांवर. चांदी प्रति किलो 2,62,650 रुपयांवर. वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी ब्रिटिशकालीन चाळ पाडली जाणार. हाजी नुरानी चाळवासियांनी जागवल्या चाळीतल्या आठवणी. पालघरमध्ये भरधाव ट्रकची 4 चाकींसह दुचाकींना धडक. वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. गर्भातच बाळाचा मृत्यू, तरीही 19 तास बाळ गर्भातच ठेवलं. परळीच्या खासगी रुग्णालयातली धक्कादायक घटना. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा पतीचा आरोप. वर्ध्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी डॉक्टरांची संशयास्पद भूमिका उघड. पोलिसांनी केली अटक. प्रकरण माहीत असूनही पोलिसांना कळवलं नसल्याचा आरोप. नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग असल्याचं निष्पन्न. गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर पोलिसांनी वाढवले कलम. भोंदू अशोक खरातवर दोषारोपपत्र दाखल होणार. पुढच्या आठवड्यात पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज. SIT कडून दोषारोपपत्राची प्रक्रिया वेगानं सुरू. आधी कागदावर संख्याबळ सिद्ध करा, मगच सत्ता स्थापनेला बोलव. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा थलपती विजय यांना निरोप. राज्यपालांच्या भूमिकेनंतर आजचा शपथविधी सोहळा रद्द. अण्णाद्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत. अण्णाद्रमुकचा एक गट पोहोचला पुदुचेरीच्या रिसॉर्टवर. TVKला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णाद्रमुकमध्ये फूट. अग्निमित्रा पॉल, दिलीप घोष यांची नावं मंत्रिपदाच्या यादीत. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तपस रॉय यांचं नाव आघाडीवर, तर रूपा गांगुली, रुद्रनील घोष बनू शकतात मंत्री. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PAची गोळ्या झाडून हत्या. गोळीबारात स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू. चंद्रनाथ रथ यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा भाजपचा आरोप. भाजपचे नेते अर्जुन सिंग यांचा अभिषेक बॅनर्जींवर संशय.
शनिवारपर्यंत मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा. हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट जारी. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गलाही इशारा. ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण. आम्ही सशस्त्र दलांच्या शौर्याला, त्यागाला सलाम करतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची पोस्ट.